मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार तहान लागते आणि अतिशय थंड पाणी पिण्याची इच्छा होते. मग आपण काय करतो? फ्रीजमधील थंडगार पाणी पितो आणि हीच आपली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. तर ही चूक नेमकी काय आहे, हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पाणी पिताना काही गोष्टी टाळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर भविष्यात त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. कदाचित तुम्हाला माहिती असेलच की आपलं शरीर मोठ्या प्रमाणात पाण्यापासून बनलेलं आहे. आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाण जर कोणत्या गोष्टीचं असेल तर ते पाण्याचंच आहे. म्हणूनच दिवसातून अनेक वेळा शरीराला पाण्याची गरज भासते आणि आपल्याला ते योग्य प्रमाणात घेणं आवश्यक असतं. पण पाणी पिताना आपण अनेक चुका करतो आणि त्या टाळणं खूप गरजेचं आहे. लहान मुलं असोत किंवा वयोवृद्ध, अनेकांना पाणी कधी प्यावं, किती वेळाने प्यावं आणि किती प्रमाणात प्यावं याची योग्य माहिती नसते. काही लोक सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वीच तांब्याभर किंवा ग्लासभर पाणी पितात, तर काही लोक झोपण्यापूर्वी पूर्ण बाटलीभर थंड पाणी पितात. काहींना असं वाटतं की जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. पाणी हे शरीराची गरज आहे, पण त्याचं योग्य प्रमाण आणि योग्य वेळ तितकीच महत्वाची आहे. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाणी पिण्याशी संबंधित अत्यंत महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येकाने माहीत असायलाच हव्यात. आपल्या दैनंदिन पाण्याच्या सेवनामध्ये अन्नाचाही थोडा वाटा असतो, पण तुम्हाला बहुतेक पाणी पेयांमधून मिळतं. आपल्या आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे असं सर्रास ऐकायला मिळतं. पण का? पाणी तुमचं आरोग्य सुधारण्यास कशा प्रकारे मदत करू शकतं, हे अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. त्यामुळे लाळ तयार होण्यास मदत होते. पाणी हा लाळेचा मुख्य घटक आहे. लाळेमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, श्लेष्मा आणि एन्झाईम्स यांचंही अल्प प्रमाण असतं. घन पदार्थांचं विघटन करण्यासाठी आणि तोंड निरोगी ठेवण्यासाठीही ती आवश्यक आहे. नियमित पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात साधारणपणे पुरेशी लाळ तयार होते. तथापि, वाढत्या वयामुळे किंवा काही विशिष्ट औषधे वा उपचारांमुळे तुमच्या लाळेचं उत्पादन कमी होऊ शकतं. जर तुमचं तोंड नेहमीपेक्षा जास्त कोरडं पडत असेल आणि पाणी पिऊनही फरक पडत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांना भेटा. ते तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित करतं. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणं अत्यंत महत्वाचं आहे. शारीरिक हालचाली करताना आणि उष्ण वातावरणात घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होतं. तुमच्या घामामुळे तुमचं शरीर थंड राहतं. पण शरीरातून बाहेर पडलेल्या पाण्याची भरपाई न केल्यास तुमच्या शरीराचं तापमान वाढेल. याचं कारण असं की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यावर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि प्लाझ्मा कमी होतात. जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी तुमच्या उती, मणका आणि सांध्यांचं संरक्षण करतं. पाणी प्यायल्याने तुमचे सांधे, मणका आणि उती यांना वंगण मिळण्यास व आधार मिळण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला शारीरिक हालचालींचा आनंद घेता येईल आणि सांधिवातासारख्या आजारांमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. पाण्यामुळे घाम, लघवी आणि शौचाद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तुमचे शरीर घाम येण्यासाठी, लघवी करण्यासाठी आणि शौचास जाण्यासाठी पाण्याचा वापर करतं. व्यायाम करताना किंवा उष्ण तापमानात घाम शरीराचं तापमान नियंत्रित करतो. घामामुळे कमी झालेल्या द्रवाची भरपाई करण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज असते. निरोगी शौचासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेसं पाणी असणं देखील आवश्यक आहे. लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तुमची मूत्रपिंडे देखील महत्वाची भूमिका बजावतात. पुरेसं पाणी प्यायल्याने मूत्रपिंडे अधिक कार्यक्षमतेने काम करतात आणि मूतखडा टाळण्यास मदत होते. यामुळे शारीरिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. शारीरिक हालचाली करताना भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. खेळाडूंना खूप घाम येऊ शकतो. 6 ते 10% शारीरिक हालचाली दरम्यान शरीराचं वजन शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर तुमच्या ताकद, शक्ती आणि सहनशक्तीवरही परिणाम होतो. जर तुम्ही सहनशक्ती प्रशिक्षण किंवा
बास्केटबॉल सारख्या उच्च तीव्रतेच्या खेळांमध्ये भाग घेत असाल तर तुम्हाला निर्जलीकरणाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. पुरेसं पाणी न पिता उन्हात व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होणं आणि शरीराचं तापमान वाढणं यांसारख्या गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. तीव्र निर्जलीकरणामुळे झटके येऊ शकतात आणि मृत्यूही ओढवू शकतो. पाण्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी केवळ फायबरयुक्त आहार घेणं हा एकमेव उपाय नाही. पुरेसं पाणी पिणं देखील महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला शौचावाटे होणाऱ्या मलविसर्जनामध्ये पुरेसं पाणी असेल. जर तुम्ही पुरेसं पाणी, मॅग्नेशियम आणि फायबरचं सेवन केलं नाही तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता असेल तर पाणी प्यायल्याने तुम्हाला बरं वाटू शकतं. कार्बनयुक्त पाणी तसेच साधं पाणी देखील तुमची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतं. पाण्यामुळे पचनास मदत होते. काहींच्या समजुतीच्या उलट तज्ज्ञ पुष्टी करतात की जेवणापूर्वी, जेवणादरम्यान आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेलं अन्न अधिक सहजपणे पचवण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला अन्न अधिक प्रभावीपणे पचण्यास आणि जेवणातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यास मदत होईल. संशोधनातून दिसून येतं, शरीर अन्नाच्या आणि पोटातील पदार्थांच्या सुसंगतेबद्दल बदलांशी जुळून घेतं. मग ते अधिक घन असो वा अधिक द्रव. पाण्यामुळे पोषक तत्वांच्या शोषणास मदत होते. अन्न पचनास मदत करण्याव्यतिरिक्त पाणी तुमच्या अन्नातील जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक विरघळवण्यासही मदत करतात. त्यानंतर ते हे जीवनसत्वांचे घटक तुमच्या शरीराच्या इतर भागांपर्यंत वापरासाठी पोहोचवतं. पाण्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जास्त वजन असलेल्या आणि जास्त वजन असलेल्या दोन्ही व्यक्तींमध्ये पाणी पिण्याचा संबंध शरीरातील चरबी आणि वजन कमी होण्याशी आहे. मुली आणि महिला डाएट आणि व्यायाम करताना जास्त पाणी प्यायल्याने तुमचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचं अभिसरण सुधारतं. पाणी तुमच्या संपूर्ण शरीरात उपयुक्त पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पोहोचवते. दररोज पुरेसं पाणी प्यायल्याने तुमचं रक्ताभिसरण सुधारेल आणि तुमच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. पाण्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्याने प्रतिबंध होण्यास मदत होऊ शकते. काही वैद्यकीय परिस्थिती यामध्ये या काही गोष्टींचा समावेश आहे, जसं की बद्धकोष्ठता, मूत्रपिंडातील खडे, व्यायामामुळे होणारा दमा, मूत्रमार्गाचा संसर्ग तसेच उच्च रक्तदाब. पाणी तुम्हाला अन्नातून महत्वाची जीवनसत्वे, खनिजे आणि पोषक तत्वे शोषून घेण्यासही मदत करते, ज्यामुळे तुमचं निरोगी राहण्याची शक्यता वाढतं. यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया सक्रिय होऊ शकते. चयापचय क्रियेला चालना मिळाल्याने ऊर्जेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो असं दिसून आलं आहे. पाण्यामुळे संज्ञात्मक कार्यात मदत होते. उत्तम बौद्धिक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी शरीरात पुरेसं पाणी असणं महत्वाचं आहे. पुरेसं पाणी न प्यायल्याने तुमच्या एकाग्रतेवर, सतर्कतेवर आणि अल्पकालीन स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं यावरून दिसून येतं. पाण्यामुळे मनस्थिती सुधारण्यास मदत होते. पुरेसं पाणी न प्यायल्याने तुमच्या मनस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. निर्जलीकरणामुळे थकवा, गोंधळ तसेच चिंता निर्माण होऊ शकते. पाण्यामुळे त्वचा उजळ राहण्यास मदत होते. ते संपूर्ण शरीरातील निर्जलीकरण टाळते. आता आपण जाणून घेऊया आपण किती पाणी प्यायला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी दररोज तुम्ही किती पाणी पिता याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. बहुतेक लोक तहान लागल्यावर पाणी पितात, ज्यामुळे रोजच्या पाण्याच्या सेवनाचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पुरुषांसाठी सुमारे 15 कप पाणी आवश्यक आहे आणि महिलांसाठी दररोज सुमारे 11 कप पाणी आवश्यकच आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या पाण्याच्या गरजेपैकी सुमारे 20% पाणी आहारातून मिळते. उर्वरित गरज पिण्याच्या पाण्यावर आणि पाण्यावर आधारित पेयांवर अवलंबून असते. त्यामुळे आदर्शपणे पुरुषांनी पेयांमधून सुमारे 100 अंश आणि महिलांनी सुमारे
73 अंश लिटर पाणी प्यावे.